हॉटेल सवाई मल्हार अस्सल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। वासिंद ग्रामपंचायत मार्फत वार्ड क्रमांक 3 व 4 मध्ये सरपंच राजेंद्र म्हस्कर यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन। भूमिपूजनास वार्ड क्रमांक 3 चे सदस्य बाळू उर्फ विलास धोंडू जगे यांची दांडी। वासिंद ग्रामपंचायत मार्फत जनसुविधा अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या वार्ड क्रमांक 3 मधील मलबारी नगर आणि वार्ड क्रमांक 4 मधील हनुमान कॉलनी येथील रस्त्याचे भूमिपूजन आज सकाळी 11 वाजता सरपंच राजेंद्र म्हस्कर यांच्या हस्ते करण्यात आले। सदर भूमिपूजनास वार्ड क्रमांक 3 चे सदस्य बाळू उर्फ विलास धोंडू जगे यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे। यावेळी सरपंच राजेंद्र म्हस्कर, सदस्य अरुण भांगरे, संदीप पाटील, प्रदीप भालेराव, सदस्या ममता महेश गवई, वैभव विलास पाटील, प्रतिभा प्रदीप पुंडगे, सपना किरण पगारे, ज्योती राजेंद्र भेरे, अपेक्षा महादू बोटे, ग्रामपंचायत अधिकारी विशाखा पाटील तसेच मलबारी नगर आणि हनुमान कॉलनी येथील रहिवासी व ठेकेदार आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही रस्त्यांचं नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले। लोरे आज वासिंद ग्रामपंचायत तर्फे वार्ड क्रमांक 3 मध्ये कॉन्क्रीट रस्त्याचं काम या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे। काय सांगाल आपण याबाबत? आपण नागरी सुविधा या योजनेअंतर्गत हे काम चालू केलेलं आहे। असे एकूण 2 प्रस्ताव आपण पाठवले होते जिल्हा परिषदेला आणि ते दोन्ही प्रस्ताव जिल्हा परिषदेने मंजूर केलेले आहेत। एक हनुमान कॉलनीमध्ये मंजूर केलेला आहे आणि एक इथे मलबारी नगरमध्ये। तर इथे आवश्यकता होती म्हणून आपण त्या पद्धतीने ग्रामपंचायतचा प्रस्ताव पाठवून ते मंजूर केलेले आहे। दुसरं, आता या ठिकाणचे जे वार्ड क्रमांक 3 चे जे सभासद आहेत यातमध्ये बाळू धोंडू जगे नाही आहेत, काय सांगाल? आपण ग्रामपंचायतीला आमचा एक सभासद लोकांचा ग्रुप आहे। काही दुसऱ्या दिवशीचा जे काही आपला कार्यक्रम असेल, काही शासनाचे निर्देश, काही परिपत्रक असतात ते वेळेवर येत असतात आणि अशा पद्धतीनं तो ग्रुप आम्ही तयार केला होता।
तर आज इथे उद्घाटन करायचं म्हणून काल आपण ते ग्रुपवर माहिती दिली की उद्या आपण अशा पद्धतीनं आपण 2 उद्घाटन करणार आहोत. तरी संबंधित सगळ्या मेंबरांनी वासींच्या ते इथे यायचं आहे आणि आपण तो शुभारंभ करू. त्या पद्धतीचं आम्ही ते ग्रुपवर टाकलेलं आहे. परंतु त्यांना काही कारणास्तव वैयक्तिक ते येऊ शकले नाही. तसं त्यांनी कॉलवर ग्रामपंचायत अधिकारी यांना सांगितलं आहे की त्यांचं एक वैयक्तिक महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे ते आलेले नाहीत. धन्यवाद. आपण हे नागरी सुविधेमधून काम मंजूर केलेलं आहे आणि ते काम अंदाजपत्रकानुसार कसं चांगलं जास्त दर्जेदार करता येईल अशा पद्धतीच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिलेल्या आहेत. आणि इथे असणाऱ्या सगळ्या रहिवासी लोकांचं मला विनंती असेल यांना की काम करत असताना सगळ्यांनी सहकार्य करा, जेणेकरून आपलं काम चांगल्या प्रकारे करता येईल. याचा दर्जा कसा काही सांभाळता येईल, काय सांगाल? अंदाजपत्रकानुसारच काम केलं जाईल. त्याच्यामध्ये असणारी त्याची थिकनेस, त्याच्यानंतर असणारी त्याची लांबी, त्यामध्ये कुठेही ॲडजस्टमेंट केली जाणार नाही. संबंधित इंजिनियर जे आहेत, शाखा अभियंता, यांच्याबरोबर माझं बोलणं झालेलं आहे की काम चालू असताना तुम्ही संबंधित कामाच्या वेळेस तुम्ही व्हिजिट करा आणि ते काम करून घ्या. आणि तुमच्या माध्यमातून सांगतो, वाशिंदमध्ये ज्या ज्या ठिकाणी मला चांगल्या दर्जाचं काम करता येईल, निधी उपलब्ध कसं करता येईल, त्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करू. आता आपण वाशिंद पश्चिमेला आपण एक स्मशानभूमीचं चांगल्या पद्धतीचं काम CSR माध्यमातून केलेलं आहे. शांताराम काठोळे तिथे आपण ग्रामपंचायतचा निधी वापरणार होतो, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही CSR निधी तिथं करू इच्छितो, तिथं खर्च करू इच्छितो. तर पुंडलिक काठोळेंच्या माध्यमातून ते काम तिथं चांगल्या पद्धतीनं झालं. संबंधित चंदे म्हणून जे जयराम चंदे आहेत त्यांनाही आम्ही तिथे त्यांना विश्वासात घेऊन ते काम चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. जसं वाशिंद पूर्वेला आपली स्मशानभूमी चांगल्या सुव्यवस्थित आहे, तसं त्या पद्धतीचं काम केलं आहे. आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो गजालीच्या की वाशिंदमध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यामध्ये काम पूर्ण केलं जाईल. निधी जसा उपलब्ध होईल त्या पद्धतीचं काम केलं जाईल. आता सगळ्यांची इच्छा असते की लगेच काम आमचं झालं पाहिजे, आम्हाला लगेच आम्ही मागणी केली गटरीची तर ती गटर व्यवस्था लगेच तिथे उपलब्ध करून दिली पाहिजे. पण आम्ही त्यांच्या मागणीचा आम्ही पूर्णपणे सन्मान करतो, परंतु ज्या पद्धतीचा निधी उपलब्ध होईल त्या पद्धतीचं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. वॉर्ड क्रमांक 5 मधलं काय ते पण सांगून टाका यांना पण, कारण त्यांचे पण वार्ड क्रमांक 5 असू दे, वार्ड क्रमांक 4 असू दे, वार्ड क्रमांक 1 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, 6 असू दे, ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी आम्ही कामाचं प्राधान्य देऊन काम करू. आणि ज्या ठिकाणी मोरदेवनगर असेल, सिद्धार्थनगर असेल, भोंडवे नगर असेल, इथं आम्ही अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करू. कारण तिथे जरी अपोजिटचे लोक निवडून आले ते आमच्या डोक्यात नाही, ते गावातली लोक आहेत आणि ते आपलं गावाचा सगळेजण प्रतिनिधित्व करतात, हे आम्ही लक्षात ठेवून काम करू. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.